गावात कुठलं तरी एक दाखव ना छेद. हे कुठलं तरी एक असं मराठीचं असं काहीतरी. मला म्हणजे रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद पण हे दिले आदर्श कलाकार म्हणून पुरस्कार. आणि मी रिपोर्टर पण आहे, आर्टिकल लिहितो कधी कधी, 4 वेळा लिहितो. तरुण भारतला तुम्ही तरुणाच्या ह्याला शोधलात ना, संतोष जाधव. मला 4 वेळा खूप आहेत. काव्य कविता, जीवन नुसतं जगायचं नसतं, जगताना काहीतरी शिकायचं असतं. काट्यात राहून सुद्धा गुलाबाच्या फुलाप्रमाणे जीवन फुलवायचं असतं. हे जे माझे काव्य ओळी आहेत ना, त्यांना खूप हे मिळाले लाईक. माझे 750 सर्टिफिकेट आहेत. 750 सर्टिफिकेट. अभिनय काय करताय मग तुम्ही? आपण गावाला आई वारली ना, आई वडील वारले माझे, घरी कोणी अनाथ झालो. खाण्याची वांदी कला असून सरस्वती आहे आवाज, पण लक्ष्मी नाही किशन मुंबईच्या. इथे आल्यानंतर वर्षा उद्गावकर हिरोईन सिनेमातली तिला भेटलो, तर तिने मला 55,000 माझी भरल्या. आयडी दिला मला अभिनेत्याचा. कलाकार अखिल भारतीय महामंडळाचा कलाकार पण आहे. आणि नंतर त्या बोलल्या माझ्या घरी राहा, आमच्या गावात इकडे सांतापूरला. पण राहू शकलो नाही, कारण त्या बोलल्या तुला बाहेर पडता येणार नाही, पण माझ्या घरी तुला बॉयचं काम करावं लागेल. भाजी आणणं, बँकचं काम करणं. तर मला माझी हिरो बघा आहे, ॲक्टर बनायचं आहे. ठीक आहे, मग राहणार कुठे तू आता? बोलले एक पर्याय आहे, फिल्म सिटीचं कॅन्टीन. स्टार कलाकार असे होऊन गेले त्या कॅन्टीनमधून. तुला स्ट्रगल करायचं आहे. जर पुन्हा काय बोललं मला सांग, भूक लागली तरी नाही, पैसे नसतील मला सांग, मी इथे समोर राहते. सुखमय नक्की काय असतात त्या सिरियलमध्ये काम करतो वर्ष. त्यांनी त्यांचा संपर्क कधी कधी असतो, पण त्या जात नाही शक्य. पण कॅन्टीन कारण मी छोटासा माणूस आहे, त्या मला वाटत नाही की स्टार कलाकार लोक त्यांना हे करतील की एक मोठ्या कलाकार असून एक छोट्याला विचारतात. परवा इथे आलेल्या गणपतीच्या चालल्या होत्या, त्यांनी शूटिंग चाललेलं. आणि ऍक्टर तो महेश कोठाचा पोरगा पण होता तिथे. त्यांनी बघितलं थर्मास घेऊन चाललं, त्यांना बघितलं खाली मान घातली. त्या मॅडमने हाक मारला ना म्हणून, संतोष बाळ त्या संतोष बाळ बोलतात. शेवटी थर्मास खाली जमिळून मला आणि त्यांच्या पाया पडलं. तर मॅडम मला वाटलं तुम्ही मला ओळख दाखवणार नाही. बोले असं नाही, मला कदर आहे कलाकाराची, पण तुझी आई वडील नाही, तुला कोणी नाही, याबद्दल आपण की माझ्यामुळेच तू फिल्म सिटी आला. त्यामुळे तू आता स्ट्रगल करतेस, त्या चांगल्या लोकांना भेट, डायरेक्टर, निर्माता, प्रोड्युसर किंवा चांगले मिळेल. मी पण तुला कुठे काय असेल तर मदत करेन. मी सिनेमा कुठे काम. तर मी आता कॅन्टीनवर राहतो. वेगळी प्रत्येकच गोष्टी खाण्याची वांदी तिथे होती कधी कधी, पण मी लोकांशी वाद नाही करत कधी. मी आपलं प्रामाणिकपणे काम करत असतो. 3 महिन्याचं पेमेंट नाही, 4 महिन्याचं पेमेंट नाही भेटत. तिथे खूप विचित्र राजकारण आहे कॅन्टीनमध्ये. बोललं तर ते लोक माझी मान्य करते, म्हणून मी काय बोलत नाही. का तर आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे राहायची आणि खाण्याची वांदी आहे माझी, म्हणून मी गप्प आहे, शांत. डॉक्टर आंबेडकर आहेत ना, त्यांचा आदर्श घेतलाय. ते म्हणाले अपमानाच्या पायऱ्या चालल्याशिवाय यशात शिखर सापडत नाही. म्हणून आपलं काही कोणाला बोलत नाही. ऐकलं कोण काय ओरडलं कान सोडून देतो, कारण आपण अनाथ आहोत. त्यामुळे ईश्वरावर विश्वास आहे, देवावर विश्वास आहे. आणि पाटील साहेब पण, संजय पाटील साहेब इतके चांगले आहेत की त्यांनी माझी कदर केली आहे. ते बोलले तर मी मदत नक्कीच केली. ते पण देव म्हणून चांगले आहेत. आपले जॉईन हे दाखवा ना काहीतरी, म्हणजे असे कलेचा प्रकार. राजकुमारी काटो आवाज. फिल्म इंडस्ट्री के मशहूर कलाकार जिनका नाम हमारे प्यारे प्यारे राजकुमार साहब, लेकिन राजकुमार साहब तो नहीं है, लेकिन वे एक बार होटल में गए थे और होटल में जाकर कुर्सी बैठे और वहां से एक वेटर आता यानी कि नौकर, और वो क्या कहते हैं मालूम नहीं. तो देखिए कुछ कॉमेडी. बोलो साहब, आपको क्या मांगता है, क्या मांगता है? राजकुमार साहब कहते हैं अपने आवाज और अंदाज में, यानी तुम होटल में गरम क्या है? वो साहब मेरा नाम जन्ने साहब, मेरा नाम जनार्दन. अरे जनार्दन, हाँ मैं जानी बोलने की. आज जनार्दन तुम होटल में गरम क्या है? हम समझे में वड़ा पाव, भजी, मिसल, उसल सभी पदार्थ गरम है साहब. हाँ, यानी ऑर्डर क्या है? ऑर्डर साहब रवा गरम है. यानी ऑर्डर क्या है? ऑर्डर साहब तवा गरम है. हाँ, यानी ऑर्डर क्या है? ऑर्डर साहब चूल्हे की लकड़ी गरम है. लाओ क्या? यानी जरूर लाना हमें सिका चलानी है. थँक्यू. सही काय मस्त आहे खरंच.
असं आहे. हा फरक असतो सामान्य माणसामध्ये आणि कलाकारामध्ये. निळू फुले फक्त मराठी आहे. हा बोला ना. हा जरा go करा. किती छान. इलेक्शन जवळ आलं होतं आणि इलेक्शन मध्ये निळू भाऊ उभे होते. मागे कोकणामध्ये आले होते तर त्यावेळेस मी 10वीला होतो. तर निळू फुलेंचा म्हणून मी परफॉर्म पेश केला होता. तर तो आवाज पेश केला, निळू फुलेंचा आवाज. निळू भाऊ इलेक्शनला उभे आहेत आणि ते पाहतात की अनेक दारू पिणारी मंडळी कशा प्रकारे ऍक्टिंग करतात, कसे ओरडतात, कसे पोखलतात. त्यानंतर निळू भाऊ स्टेजवर येतात आणि रंगमंच आल्यानंतर ते त्यांना उपदेशन काय म्हणतात हे पाहूया. एक छोटासा उदाहरण. निळू फुले. कोण म्हणतं दारू वाईट? कोण म्हणतं? मी म्हणतो दारू उपासाला चांगली. या दारूच्या द्वारावर आम्ही निवडणुका जिंकत आलोया. दारू नसली की आम्ही पळतो. तर मंडळी काय समजावून ध्यानात ठेवायचं. काय ताई माई अक्का, ताई माई अक्का विचार करा पक्का. ही बाटलीवर मला शिक्का. नसली निवडून द्यायचं मंडळी. सकाळी उठल्या उठल्या समजावून काढून तोंड व्हायचं. चहा बंद, दारू चालू. येतो मंडळी. सही आहे. सही आहे. एवढं छान आहे तुमच्याकडे. बरेचसे कलाकारांचे आवाज, प्राण्यांचे पण म्हणजे एअरपोर्ट विमान वगैरे सगळ्यांचे आवाज काढतो. कारण गाणे बघून बघून सगळं शिकलं गावाला. मला कोणी गुरु नाही. मला मी एकलव्याप्रमाणे आहे. एकलव्याने कसं पुतळ्या गुरु मांडलं तसं मी लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके किंवा आपला अशोक सराफ किंवा आपले अमिताभ बच्चन, शाहरुख खान, दिलीप कुमार ह्यांचा सिनेमा बघून लक्षात ठेवलं. कारण मला कोणी गुरु वगैरे नाही. मी डान्सर पण आहे, डान्स पण करतो. हो. माझा 3रा क्रमांक आला DBG कॉलेज चिपळूणमध्ये. त्याच वेळेस वर्षाताई आलेल्या परीक्षक होत्या. तेव्हा तिथे माझी भेट झाली. त्या बोलल्या तू बोलल्या मुंबईत आलास तर मला नक्कीच भेट. आता जेव्हा गेल्या वर्षी आई वारली झाल्यानंतर मग त्याला खाण्याची वाणी शेजारी पण कोण खायला द्यायला तयार नव्हतं. मग आईचं क्रियाक्रमला पण पैसे नव्हते. आईला पॅरेस झालं होतं. त्या पॅरेससाठी पण पैसे नव्हते. त्यामुळे जरी गोळ्या तरी खायला घरात अन्न नव्हतं. त्यामुळे आई वारली कुपोषणामुळे. खाण्याची वाणी आणि आंधळी होती ती. हे श्रावण बाळासारखं होतं माझं. आईची सेवा केली खूप, पण शेवटी अपयश आलं. शेवटी मग नाराज झालो. वडील लहान असं वाढले. आई सध्या आपली 2 वर्षा लागली. मग शेजाऱ्यांना विचारलं मला काय खायला द्या. कोणी विचारता नाही. तेव्हा हिंमत बाळगली. तिथल्या गावातला गणपती आहे. मी बौद्ध असून मी गणपतीला देवाला म्हणतो. त्याला विनंती केली बाबा काहीतरी चमत्कार कर. मला इथून मला चांगले दिवस येऊ दे. जर ईश्वर असेल तर माझ्या पाठीशी. आणि उत्सव तो गावात तो सर फिल्म सिटी झाला. आणि वर्षा उजवाला भेटलो. DBG कॉलेजची ओळख सांगितली. म्हणजे हा भेटतो तिथे कसं काय म्हटलं. आई वारली असं. त्या बाई अक्षर गडबडी झाली ती वर्षा उजवावर. ती गेली पहिला बस. त्यांनी मग जेवण मागवलं तिथे आणि मग जेवलो त्यांच्यासोबत पुढे. नंतर बोलले आता भूक लागली तर तिथे यायचं शूटिंगच्या ठिकाणी कधी काय. आणि आता काय करतोयस माझ्या घरी राहतो का? माझे मिस्टर चांगले आहेत. म्हटलं नाही मला मी तुमच्या राहू शकत नाही. कारण लोक माझ्या घरी राहायला मला बघायला उत्सुक असतात. तुला माझ्या घरी घेऊन राहायला नेते म्हणजे नक्कीच तू कोणतरी हिंमतवाला कलाकार आहे. तुझ्यात जिद्द आहे, चिकाटी आहे, महत्वाकांक्षा आहे, ॲम्बिशन. तेव्हा त्यांच्याकडे पण घरी आणलं जबरदस्ती त्या दिवशी. आणि घरी त्यांच्या मिस्टरांची ओळख झाली. जेवलं वगैरे. मिस्टर म्हणतात तू आता इथेच राहा, आमचं घर सांभाळ, घरात मौल्यवान वस्तू आहे त्याची देखरेख कर. म्हटलं नाही. म्हटलं माझ्या विश्वास ठेवू नका. कारण आजकाल लोक विश्वास नाही. तर बोलले तुझे सर्टिफिकेटवर बोललंय. कलेक्टर, BDO, CO, प्रांत, ACP, DSP त्यांचं पत्र होतं. तो मंत्री कोण तो उदय सामंत त्यांचं पण पत्र आहे. हा कोर्टा चांगला आहे असं लेटर आहे. एवढं शिफारस पत्र बघून त्यांनी विश्वास ठेवला. म्हणून मला राहायला ठेवलं. पण मला राहून माझं करिअर बनवायचं आहे. म्हणून इथं ह्या अशा अवस्थेत राहतोय. संघर्ष करतोय. फर्स्ट टाइम राहू शकतो पण तिथे माझं करिअर नाही. त्यामुळे तू इथं बाहेर पडता येणार नाही. तुला माझं घर सांभाळायला लागेल. तुझं लग्न लावून देईल, तुझं घर बांधून देईल, पण तुझी ऍक्टिंग राहणार तिथेच. तर तू काहीतरी निवड यापैकी. तर मला अभिनेता बनायचं, कलाकार. मग त्याने ID दिलं काढून कलाकारचं. नंतर इथे आल्यानंतर वर्षा उद्गाव द्यायचो. मी कॅन्टीनमध्ये काम लोकांना कळू दिलं नाही की मी वर्षा उद्गावच्या ओळखीने आलोय. त्यामध्ये माझं नाव घेऊ नकोस. लोक तुला चेष्टा करतील, तुला विश्वास ठेवणार नाही कोणी. बरोबर बड्डे होता त्यांचा महाशिवरात्राला. त्याची फक्त ड्रायव्हरला पाठवलं. त्याला बोलत सांग माझा मिस्टर वाट बघतोय त्या मुलाची. तिघा मिळून आम्ही घरी जेवलो वर्षाताईंच्या तिकडे. त्यांनी मला 3000चे कपडे दिले.
3,000चे कपडे स्वतः मार्केटला घेऊन गेला बर्थडे दिवशी. आणि बोलल्या आणि जेवण खाऊन घरी आलो आणि बोलल्या आणि काय फराळ दिला म्हणजे कॅन्टीनला जा भूक लागली तसं खायचं संध्याकाळी पण कळू देऊ नकोस तू माझ्या ओळखीचे असेल आणि तुला कोणी जो काय पण आहे आणि मी सुपर हिट ॲक्टर आहे मी तुला आणि तू मला मॅडम बोलू का ताई बोल असं तेव्हा ना ताई बोलतो. आणि आता मग त्यांचं काय कॅन्टीन बंद झालं पूर्वीचं मी 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. मालक पळून गेला, 1 रुपया नाही दिला, 6 महिन्याचं पेमेंट माझं नाही दिलं, 1 रुपया नाही, घरी गावी जायला पैसे नाही, वर्षापर्यंत पण सांगायला नाही गेलो की माझ्याकडे पैसे नाही म्हणून. ह्या दादासाहेब फाळकेंच्या पुतळ्याजवळ बसलो त्यावेळेस आणि त्यावेळेस वाईट वाटलं मला. दादासाहेब फाळकेंशी पण बोललो, त्याची खरी स्टोरी हकीकत आहे. मला वाईट वाटलं म्हणजे ज्या करिअर बनवलं दादासाहेब फाळके काहीतरी चमत्कार करा तुमच्यासारखं मला काहीतरी करायचं आहे, इतिहास निर्माण करायचा आहे. जो इतिहास विसरला तो इतिहास घडवू शकत नाही पण मी इतिहास तुमचा विसरलो नाही आहे त्याशी बोललो. आणि अचानक काहीतरी कोणत्या एका माणसाची ओळख झाली. मग इथे काय करते मला आलो क्लासेस काय त्या लोकांनी काढलं काही नाही. आपला स्टाफ आहे ना ऑफिसचा तिथले ते बुकिंग ऑफिसचे संदीप गुजर म्हणून ते हात पकडायला नाही बोलले चल मी तुला एका ठिकाणी काम लावतो ते काम मिळेल शूटिंगमध्ये सिरियल आहे इमली ती वाटेल मला इमली सिरियल तिथे गेलो. इमलीच्या प्रोडक्शनमध्ये बोलले तू राहा 2 महिन्यासाठी आणि तिथे एक माणूस गावी गेलाय त्याच्यामध्ये तू काम कर त्यामध्ये आसरा भेटेल. मग ते काम करता करता संडास साफ करायला लावलं त्या माणसाने तिथल्या त्यांना माहीत नाही माझ्या स्टोरी गरीब आहे अनाथ आहे आई नाही. ते म्हणाले पाठी मला संडास आहे ते टाकी भरलेली आहे पावडर आहे गमेलेली आहे. अहो म्हणजे मी कलाकार आहे बोलणार तुझून कोणी ऐकून नाही घेतलं का आता आपल्या काहीतरी संघर्ष करून पुढे जायचं आहे. शेवटी क्लिनिंगमध्ये ना मावशी लोक झाडू मारतात त्यांना पगार ते लोक तोंडावर कपडा घेऊन नाही गेले साफ करा त्यांचं काम आहे ते. पण मी चांगला कलावंत ते गमेले घेतलं आणि टॉयलेट साफ करायचो तो भरलेला घाण. नंतर अशी पेटी उचलायचो असं ते कुणी बघा बच्चन साहेबांनी उचलली पेटी तसं उचलून घेऊन चालवलं आहे खूप ओझं होतं. अचानक कोल्हापूरची हिरोईन आपली चैत्राली गुप्ते अवधूत गुप्तेची पण भावदेगा कोण आहे ती तिथे हिंदीची आईचा रोल करते. ती यंग आहे पण मेकअप तिचा हिरोईन आईचा रोल आहे. तर ती सगळी पाठ करून दे चालता चालता तिने बघितलं की ती पेटीच माझ्या अंगावर पडली आहे ओझं. तर ती साडीला असं काष्टी काय खोसले आणि धावत धावत ती आली चैत्राली गुप्ते पेटी उचल पकडली आणि ते मला का बाबा जेवत नाही का उचललं बाबा तुझी पोत काय नाही तू काय बाबा हे असं कुणीच तुला काम लावलं एवढं कठीण काम म्हटलं तू काय तू म्हटलं मी रटायचा अरे तू मला ठीस तर त्याने हात पुढे केला मी पण मला नाही हात मिळवला. म्हटलं मॅडम मी सर्वसामान्य आहे घाणीचं काम करून आता आलं. अरे नाही गरीब मुलाला आनंद आमच्या मराठी माणसांना अभिमान वाटला. ते करता करता त्यांची ओळख झाली तिथली पेटी ठेवली स्टोरी त्यांनी ऐकली त्या पण रडव्या झाल्या म्हणजे आदर्शी अवस्था बघून. विचारायला आई वडील नाही कोणी नाही त्याच्यात संस्कृती आहे आवाज आहे की त्याचा मदत करते. त्यांनी आपल्या नवऱ्याला फोन लावला तो डायरेक्ट आहे ते बोले एक मुलगा आहे त्याला आपण मदत करायची आहे खरा कलाकडे सर्टिफिकेट बघितले विचारला इथं असे काम करायला होतं पण पैसे देत नाहीत त्या सेटवर पण त्या सेटवर पण तेच पैसे नाही दिले आणि फक्त जेवायला मिळत होतं काम करत होतं. मग त्यामध्ये तुला ह्या चिखलात ठेवणार नाही मी चिखलात पण कमळ उभं होतं. त्या मॅडम बोलल्या चिखलात तुला निवड काढेल कारण देवाने मला मदत करायला पाठवली. त्यांनी 1 लाख भरलं असतील काय मला माहित नाही किती पैसे पडले. त्या 3 हिरोईन तयार झाल्या त्या 3 हिरोईन कलेक्शन केलं. इमली हिरोईन ना मेघा चक्रवर्ती तिने थोडे पैसे भरले त्या मॅडमने पैसे भरले चैत्राली मॅडमने आणि ती दुसरी एक मॅडम आहे अनुराधा मॅडम त्या 3 हिरोईन पैसे भरले डिप्लोमा कोर्सला पाठवला अंधेरी लोखंडवाला तिथे कोर्स मी केला 3 महिने तिथे काम करत होतो फक्त 2 मिनिटं काम करत होतो. टॉयलेट पण साफ करतो हिरो लोकांना चहा कॉफी द्यायचो मध्येच मग कधी झाडू मारायचो. मला वाटलं पैसे मिळतील पैसे तर त्यांनी नाही त्या लोकांनी दिले नाही पण जेवायला फक्त मिळत होतं. मग ती मॅडम मला बसला पैसे द्यायची ती चैत्राली गुप्ते आणि घरचा डबा आणून द्यायची टिफिन म्हणजे एकदा आम्ही तिकडे जिथे क्लास करून तिथे खा मग तिथे कधी कधी खायचं कधी कधी उपाशी जायचं. मग ते असं करून मी पास झालो आणि त्यात सगळ्यात हायस्ट मीच आहे. ती हिरोईन आली होती ना कोणती अमिषा पटेल तिथे पण आली होती तिने पण कौतुक केलं म्हणजे हा पोरगा नक्की पुढे जाईल. तर मी असे तर माझी सर्टिफिकेट आहे मी हायेस्टमध्ये आहे ते त्याचे तुमचे पदावरचे डायरेक्ट एक आले ना मध्ये परवा काय मुनगराव काय नाव आहे ते रंगप्रेमाचा सिनेमा करतात तर त्याशी ते देतात चहा कॉफी देतात म्हणजे मला हा पोरगा स्ट्रगल करते कोर्स करते ते कोर्स करून हा पोरगा कामधंदा करते असं घाणीचं पण काम करते ऑलराऊंडर आहे सगळं काम करते चिखलाचं पण चहा पाणी पोरगा पुढे जाणार. तर म्हणजे ठीक आहे मी ह्याच्या शाळा कुठली कॉलेज कुठलं तर इकडे तर त्यांनी माझ्या पत्त्यावर तिथपर्यंत
5 मिनिट पोहोचले. मी जाण्या अगोदर मी तिथे काम केलं सगळं. तिथे पोहोचले. मी बघतो तर टीचरला बोलतात की एक मुलगा आहे त्यांच्यासाठी स्ट्रगल करतोय, त्याला भेटलो तो कुठे आहे. कुठे येतोय बिचारा उपाशी तापाशी दिवस काढ येते, पण इमानदार पोरगा. सगळे लेडीज जेंट्स मुलं एकत्र बसून गप्पा गोष्टी पण बोलतात तो पोरगा म्हणजे लेडीजच्या बाजूला बसत नाही, तो एकटाच गप्पी बसतो आणि आपल्या करिअरकडे लक्ष देतो. मला वाटतं तोच पुढे जाणार असं ते बोलले. आणि खरोखर तेच जातात. मी सगळ्यात हायस्टला मीच पास झालो. चांगली टक्केवारी सगळ्यात मी हायस्टला प्रमाणपत्र आता आहे. त्याला सांगण्यात येतं म्हणजे अशा त्या मॅडमना अभिमान वाटला ज्यांनी मला मदत केली, शाबास केली, आशीर्वाद दिला. म्हणजे आता प्रयत्न कर पुढे जायला. त्यामुळे त्या लोकांनी काढून टाकला हिंदीच्या सेटूच्या. तो एक दादागिरी करणारे लोक आहेत तिथे असं गुंडगर्दीवाले. म्हणायचं आम्ही झाडू मारायला आलेला होता, तू ऍक्टर बनायला आला. त्या दिवशी 30 एप्रिल होती, दादासाहेब फाळकेंचा बड्डे होता. त्याच दिवशी मला काढलं. मी काही चुकी नव्हती. त्यामुळे ते म्हणाले तू हिरो बनायलास की झाडू मारायलास, पण त्यांच्याला आम्ही ठेवत नाही कारण शेवटी वाईट होतं. मग त्या चैत्राली मॅडम बोलल्या संतोष माझ्या घरी घेऊन गेले असते, पण माझ्या घरी माझी आई गावून आली, तिला पण पायचा प्रॉब्लेम आहे. माझ्या नवरा माझ्या शब्दाच्या बाहेर राहणार नाही कारण माझ्या घरी राहू शकतोस, बाकी दिवसभर करिअर बनवतोस शकतोस. मला 2 मुली आहेत छोट्या. असं माझं फॅमिली खूप मोठे आहे. तुला कोणी वाईट चांगलं हे करणार नाही, अनाथ मुलांनी सहारा देऊ शकतो. पण त्यावेळेला माझ्या घरी माझी आई आली गावावरून. मग बोलले आता राहणार कुठे. मग मी देवळात राहिलो तिथे वाघेश्वरी देऊळ गोरेगाव पिंपरीच्या बाहेर देवळाला 3 महिने लपून छपून देवळात राहायचो. देवळाला पुजारी बोला दिवसात दिसून नकोस, नंतर लोक तुला ऑपरेशन दिली बाहेरच्या म्हटलं राहायला देतो. दिवसात इथून करिअर करायचो मी. बाळूमामा नवनाथ त्या सिरियल लोकांना भेटायचं आणि मग तिथे हे करायचं. आणि असं झालं त्यांनी पण पैसे नेले नवनाथवाल्यांनी, बाळूमामा पण पैसे नेले त्या सिरियलवाल्यांनी. पण मी जिद्द सोडली नाही, उपाशी होतो, खाण्याची बांधी होती तिकडे. आणि शेवटी पुन्हा पावसाचं भिजत भिजत आलो. त्या लोक म्हणजे आता गणपती येतात आमच्याकडे, तेवढा खाता येणार नाही आणि सगळा उत्सव आहे. मग म्हटलं परत फिल्मसिटी झालं कॅन्टीनमध्ये. कळलं कॅन्टीन चालू झाली. मग कॅन्टीनच्या मालकाला विनंती केली पावसात भिजलं. तिथे एक मावशी आहे आशा मावशी, इथल्या शिपाई मावशी. त्यांनी बोलल्या चल भाऊ तुझा मी काम रोजी लावते. तर त्या मालकाशी बोलले. मालकाला बोललं ठीक आहे काम बघू आम्ही. तर एका मुलीने भ्रष्टाचार केला. जे बिल आहे ना पैशाचे ते तिकडे जमा नाही केले, पैसे खाल्ले, तर त्याला काढून टाकलं. ते मला ठेवलं 2 दिवस बघितलं काम. दर दिवशी मी 700, 800, 900 पैसे देत असतो. शिवाय सगळ्यांचे पैसे पण मग काय खाल्लं त्याचं डायरेक्ट नोंद असतं. तसे पण हा प्रामाणिक पोरगा आहे, हाच पाहिजे आम्हाला. ते काम करतो मी तिथे 5,000 त्याला होतं 12,000. पण मी विचार केला पैशामध्ये विचार केला, खाण्याचा आणि राहण्याचा विचार केला. कारण आपल्या आई वडील हेच आपल्या कलेची नगरी हीच आहे माझी, त्यातून मला पुढे जायचं. म्हणजे सांगायचं हेतू म्हणजे कोणाचा बॅकग्राऊंड नाही काही नाही, पण ईश्वरावर विश्वास आहे, तो काहीतरी चमत्कार करेल. कारण सगळ्यात टक्केवारी मलाच मिळाली. कोर्स केला म्हणजे वर्षाताईंनी मदत केली. त्यानंतर आता आणखी चांगल्या लोकांशी पण संपर्कात आहे की डायरेक्टर निर्माते. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे माझी की तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल गावाकडे, तिकडे कोल्हापूर असो कुठे काही असो, कलाकारांना पुढे शांत नाही बसत, त्याला पुढे जायचं असेल, काही पुढे बर्थडे असेल किंवा गणपती, नवरात्र उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती किंवा बौद्ध जयंती, काही कार्यक्रम असतील जर मला बोलावं लागेल मी नक्की येईल तिथपर्यंत. अच्छा हो काय. मला अपेक्षा काही नाही पैशाची. मला खालून आता ते वडापाव खाल्ला त्यामुळे थोडंसं. अच्छा मी खात नाही वडापाव, ते तेलकट खात नाही, आवाजात पत्ती आहे. अच्छा पण ते दिवसभर जेवत होतो खायला मिळालं, अर्ध जेवण टाकून ऑर्डरला धावलं. मी म्हणजे जेवत नाही सकाळचं, कारण मला जेवायला वेळ भेटत नाही. कारण हे जे काम आहे 2 मुलांचं आहे, मी एकटा काम हँडल करतो. जेवण पण नाही अर्धवट्यामुळे तब्येत अशी डाऊन झाली. ते वेळेवरती पण विचार करत नाही की हा मुलगा अर्धवट जेवण टाकून यायला आम्ही पाठवतो, काहीतरी चिकन मटन द्यायला ते पण नाही, डाळ भात फक्त खातो, बाकी काही नाही. मी विचार करतो जाऊ दे यातनं चांगले दिवस येतील, आलं पेष्टात काढल्यानंतर. फक्त ईश्वराची वाट बघतो, काहीतरी माझ्या कष्टाचं फळ त्यांनी दिलं पाहिजे, चांगली लोक मला मदत केली पाहिजे. असंच आहे. हा मला माझ्या व्हिडिओ बघता. आता मला एक सिरियल भेटली घूम हिस्ट्री पॅनल. अच्छा हो काय. त्यामध्ये मी काम केलं, टीव्हीवर मी दिसलो. हॅलो हो चालेल. हा जरा